आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवाजी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमन मॅन चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज अत्यंत दुःखी आहे मी. ती एक बातमी ऐकली की भवानी मातेच्या तुळजापुरात अत्यंत क्लेशदायक असा प्रकार घडला की तुळजापूरच्या भवानी मातेला कोणीतरी चॉकलेटचा हार घातला आणि तिथले पुजाऱ्यांनी ते चॉकलेटचा हार घालायला परवानगी दिली. खरं म्हटलं तर तिथले मी संपर्क प्रमुख असताना तिथे नेहमी दर्शनाला जायचो. दर्शन व्यवस्थित मला मिळायचं. मी काय VIP BAP नव्हतो, परंतु मला तिथे दर्शन व्यवस्थित मिळायचं. आणि तिथली परिस्थिती अशी होती की आतमध्ये जायला जी म्हणजे देवीला हार किंवा काय हे घालायला किंवा देवीच्या पुढे लीन व्हायला हे फार थोड्या लोकांना दिलं जायचं. त्याच्यापैकी मी एक भाग्यवान आहे. मग अशा वेळेस एका भक्ताने चॉकलेटचा हार त्याच्यावर घालणं, मला माहिती आहे की हा सरकारवरला राग आहे. सरकारने हे चॉकलेट दिले आणि ते सरकारचा, परंतु सरकारचा राग तुम्ही देवी देवतांवर काढणं आणि विशेष करून कुठल्याच देवतावर काढणं हे अत्यंत म्हणजे क्लेशदायक आहे. आणि असं करायला नको होतं. हे केलंय त्यांनी स्वतःहून जावं. तसंच ते पुजाऱ्यालाही माझं विनंती नाही, पण माझं आव्हान आहे त्याला की त्यांनी हे पापशालनाचं जे काही करणं असेल ते त्यांनी करावं. कारण ती एक तर पुण्यभूमी आहे आणि भवानी माता म्हणजे काय क्षुल्लक तुम्ही समजतो. तुमचा राग मी समजू शकतो. माझ्याही मनात राग आहे खूप. परंतु देवीला चॉकलेटचा हार घालणं, तुम्हाला चॉकलेटचा हार घालायचा आहे तर तुम्ही पुढे होऊन मुख्यमंत्र्यांना घालायचा होता, उपमुख्यमंत्र्यांना घालायचा किंवा प्रतिमात्मक करायला पाहिजे होतं. त्यांनी चॉकलेट दिलं म्हणून देवीला देवी सगळं करणार आहे. बघा 27 तारखेच्या आत यांना सर्वांना पापाची जी शिक्षा आहे त्याला धुळीला मिळाला नाही, एवढं लक्षात ठेवा. एवढं एक माझं बोल. कारण मी जसा भवानी माता तुळजापूरच्या देवीचा भक्त आहे, होतो आणि अजूनही मध्ये मध्ये जातो. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सप्तशृंगी मातेचं, भगवतीचा मी खूप भक्त आहे. आणि ते मला भगवतीचं दर्शन सर्वात प्रथम माझे मोठे भाऊ दाजी हरदास यांनी मला घडवलंय. आणि त्यांनी मला सांगितले, सर्व महत्त्व सांगितले. आणि त्यांनी सांगितलं कधीही काहीही संकट येवो किंवा न येवो, परंतु सतत देवीच्या दर्शनाला येत जा आणि त्याच्यात लीन व्हा. माझ्या या महान भावानी 108 वेळा कल्याणपासून त्या गडापर्यंत चालत देवीकडे धाव घेतलेली आहे आणि देवीचं दर्शन घेऊन तिथे आराधना केले. इतकंच नव्हे तर त्या देवीच्या चौथऱ्यावर म्हणजे पुढे जो भाग आहे त्याच्यावर बसून नवरात्रीमध्ये, अगदी कोणालाही परवानगी नसते, परंतु तो सतत जायचा आणि नवरात्रीमध्ये सतत 10 दिवस तिथे बसायचा, लोकांना कुंकू लावायचा
आणि त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे तिथे सगळी वागणूक मिळायची. आजही मिळते, अशी ढकलाबुक्की होत नाही. तिकडे तुळजापूरलाही चांगलं मिळतं. ही देवता म्हणजे ह्या दैवी शक्ती ज्या आहेत, ते देवता आहेत. या भवानी माता असो किंवा सप्तशृंगी माता असो, भगवती असो, ह्या देवांवर आलेल्या संकटासाठी देवांनी त्यांची आराधना केलेली आहे. हे आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे, आख्यायिकांमध्ये आहे. आणि राक्षस जे भारी पडले होते त्यांना राक्षसांचा वध करण्यासाठी म्हणून या देवींनी सर्व केलेलं आहे. आणि राक्षसांचा, मोठ्या मोठ्या राक्षसांचा, आता मी नाव काही घेत नाही, केलेलं आहे. आता तुळजा भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली आहे. ती कुठे आहे, काय, कोण आणणार ते जाऊ द्या, परंतु माझे मोठे बंधू काका हरदास यांनी त्याची प्रतिकृती तयार करून घरी ठेवलेली आहे. कोणी तिथे जाऊन, प्रतिकृती आहे ती, पण बरोबर प्रतिकृती आहे. आणि ती विशिष्ट धातूंची अगदी व्यवस्थित केले, व्यवस्थित मांडले. दररोजची पूजा होते. ज्याला बघायचं जाऊ शकतो, दर्शन घेऊ शकतो. मग अशी ही देवता, स्त्री शक्ती. आणि मी इथनं दाजींनी मला सांगितल्यानंतर मी अगदी नेहमी जायचो. नंतर दाजी बरोबर नाही, परंतु मी जायचो. माझ्याबरोबर काही मित्र असायचे आणि जायचो, दर्शन घ्यायचो, पायऱ्या चढून जायचो. त्यावेळेस असे हे नव्हते पाळणे, मग पायऱ्या चढून जायचो. आणि नारायण देशमुख म्हणून ते पुजारी आहेत, घराणं आहे त्यांचं, तिथे दाजींनी मला नेलं होतं. आणि तिथपासून सुरुवात फक्त देशमुख, नारायण देशमुखांकडे जायचो आणि त्या पुजाऱ्यांकडनं सर्व पुढे जायचो. म्हणजे पहिले तिकडे जायचो आणि नंतर पुढे चालत पायऱ्यांमध्ये जायचो. ते अजूनही परंपरा मी ठेवलेली आहे, कारण ह्याच्यामध्ये शक्ती आहे, त्या पुजाऱ्यांमध्ये शक्ती आहे. आणि अशी ही भक्ती मी केलेली आहे. भक्ती केली म्हणजे त्यात काय विशेष नाही, परंतु त्याच्यानंतर माझ्यावर जे काय संकट ते कल्याणमध्ये आले. तिथे एका महान DSP, नाव घेणार नाही, पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही 2-3 वर्ष कल्याणच्या बाहेर जाणार. मी कुठे गेलो असेल, मी वणीला गेलो. तिथे एक गुरुदत्त स्थान आहे, करंजी. असं गुरुदत्त स्थान कुठेच नाही. तिथे स्फटिकाची मूर्ती आहे. ती स्फटिकाची मूर्ती वज्रासन घातलेली आहे. त्यांच्या तिथे जे पुजारी होते जोशी महाराज, आणि आपल्या कल्याणचं एक कुटुंब होतं पानसरे म्हणून. त्या पानसरेंचे पानसरे हा माझा वर्गमित्र, त्याच्या आईचे ते बंधू, हे मुद्दामून आता सांगतोय. आणि त्यांचे ते भाऊ घरातनं निघून गेलेले होते आणि इतकी वर्ष तिथेच होती. नंतर काय भेट त्यांची घालून दिली वगैरे तर सोडून द्या, परंतु त्यांची तिथली जमीन, देवस्थानची जमीन रीतसर पैसे देऊन टप्प्याटप्प्याने मी ती घेतली. मला शेतीचा अनुभव नव्हता, पण तिथल्या लोकांनी मला सहकार्य केलं. मी द्राक्षाची शेती केली आणि दर शुक्रवारी देवीच्या दर्शनाला सकाळी जायचो. सकाळी जो अभिषेक असेल तो अभिषेक जो आहे
तो करण्यासाठी म्हणजे बघण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी सकाळी लवकर जायला लागायचं, पायऱ्या चढून. असं सतत 3 वर्ष मी केलेलं आहे, दर शुक्रवारी. त्यानंतर जे काय माझ्या मनात होतं ते देवीला मी विचारत होतो आणि देवी मला कौल द्यायची किंवा न द्यायची आणि त्याप्रमाणे मी करायचो. माझ्या शत्रूचा विमोड करण्यासाठी विशिष्ट दिवशी देवीने मला कौल दिला. तुम्ही म्हणाले काहीतरी थोतांड सांगतोय. थोतांड नाही. मला कधी प्रोटेक्शन पोलिसांचं घ्यावं लागलं नाही. मला कधी 4, 5, 10 पोरं घेऊन फिरायला लागले नाही. माझ्याकडे देवीचं कवच आजही मी सकाळ संध्याकाळ वाचतो, म्हणतो नाही. तोंडपाठ आहेत परंतु वाचतोच पुस्तकांना, कुठली चूक होता कामा नये. अशी ही भक्ती आहे आणि अशी शक्ती देवीची आहे. ही स्त्री शक्ती आहे आणि हिची जे काय तुम्ही हे केलं हे खरोखर म्हणजे त्याला शब्दच नाहीत माझ्याकडे. मला तर अतिशय दुःख झालेलं आहे. देवीची इथनं माफी मागतो मी. आता परवा मी जाऊन आलो. देवीने मला कौल दिलं आहे 27च्या आतमध्ये, 27 तारखेच्या आत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निश्चितपणे देवीचा आशीर्वाद मिळणार म्हणजे मिळणारच. हे मी कोणालाही सांगणार नव्हतो आणि ते 27 तारखेला डिक्लेअर करणार होतो, जाहीर होणार होतं. पण आज हे मला जे अतिशय दुःख झालेलं आहे म्हणून ही देवीची महती सांगेन. म्हणून स्त्री शक्तीच्या विषयी कोणी काही करू नको, करायला नको होतं असं बोलायला करायला. देवीला चॉकलेटचा हार तुम्ही ठीक आहे, देवीवर राग काढायला नको. त्यापूर्व तिथल्या जे काय कोणी होते त्यांनी देखील, पुजारीनी, त्याचाही राग असेल पण त्यांनी याची परवानगी द्यायला नको होती. आतमध्ये जायला विशिष्ट लोकांना मिळतं ते. त्यामुळे मी विनंती करीन त्यांना, ज्यांनी कोणी हार घातलेला आहे त्यांनी देवीला शरण जावं, देवीची पूजा अर्चा आराधना करावी. आणि ते पुजारी आहेत त्यांनी देखील उपवास वगैरे करून देवीची माफी मागावी. आज काल पण परवा पण मी गेलो होतो, आता मुद्दामून जाणार आहे 1-2 दिवसात आणि देवीची मी माफी मागणार आहे त्यांच्यातर्फे. कारण ती पण जनताच आहे, मी पण जनताच आहे. मी पण कॉमन मॅन आहे, सर्वसाधारण आहे. ते पण सर्वसाधारण जनतेकडनं चूक नाही, अक्षम्य मोठा अपराध झाला आहे. म्हणून देवीची मी जाऊन स्वतः चरणी लीन होणार आहे, परत एकदा जाणार आहे. आणि म्हणून मी आपल्या महापालिकेच्या आयुक्त सौभाग्यवती जाखड मॅडम यांचं नेहमी जे काही कोणाला वाटतं, परंतु त्यांना नेहमी मी त्यांचा जो सन्मान करतो, जाहिराती देतो युनियनतर्फे, त्याचं विशेष कारण ही स्त्री शक्तीच आता करू शकते. त्याचा काही स्त्रिया करतात, तो राजकारणाचा भाग झाला, त्याच्यावर काय जाऊ नका. आणि जे आहे ते या स्त्री शक्तीमध्ये आणि या विश्वाचं, या महाराष्ट्राचं, ही स्त्री शक्ती जी आहे आणि ह्या देवता ज्या आहेत त्याच रक्षण करणार आहेत. त्यांच्यावर राग काढू नका. तुमचा राग तुमच्या नेत्यांवर काढा, पण देवी ही घडवणार आहे. या महाराष्ट्रात भुई सपाट होतील सगळे जे अन्याय करतात ते, एवढं लक्षात ठेवा. आणि पुन्हा लीन होणार आहे, मी जाणार आहे आणि क्षमा याचना करणार आहे. आणि तुम्ही जा आणि करा. शेवटी देवीच्या आशीर्वादाने
होणार आहे, मग होणार आहे ना होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.